जर तुमच्या घरात भाजी नसेल आणि तुम्हालाही प्रश्न पडत असेल की आज काय बनवू, तर मी घेऊन आली आहे एक क्विक आणि टेस्टी रेसिपी. नमस्कार मंडळी, मी स्वप्नाली. झणझणीत रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वात आधी आपण डाळ स्वच्छ धुवून 10 मिनिटसाठी सोक करायला ठेवू. तोपर्यंत गॅसवर कढई गरम करायला ठेवूया. कढई गरम झाल्यावर त्यात एक पळी तेल ॲड करूया. तेल चांगलं तापल्यावर त्यात ॲड करा 1 टेबलस्पून मोहरी आणि 1 टेबलस्पून जिरे. जिरे चांगले तडतडले तर त्यात ॲड करा 1 टेबलस्पून ठेचलेला लसूण हे सगळं आपण चांगलं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ॲड करूया 1 कांदा बारीक चिरलेला. कांद्याला आपल्याला एकदम क्रिस्पी असा भाजून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घेऊया. आता त्यात ॲड करूया बारीक चिरलेले टोमॅटो आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत चांगलं परतवून घ्या. आपण झाकण ठेवूया 5 मिनटासाठी. तुम्हाला दिसतच असेल की टोमॅटो चांगलं परतलेलं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता त्यात ॲड करूया 1 चम्मच घरचा मसाला, 1 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच धने पावडर. हे सगळं आपण व्यवस्थित परतवून घेऊ, मिक्स करून घेऊ, जेणेकरून भाजीला मस्त खमंग फ्लेवर येईल. आता त्यात ॲड करूया सोक केलेली मसूर डाळ आणि सगळं एकदम असं छान मिक्स करूया. सगळं असं व्यवस्थित परतवून घ्यायचं. त्यानंतर आपण आता 1 ग्लास पाणी ॲड करणार आहोत. पाणी तुमच्या हिशोबाने घ्या. जर डाळ तुम्ही थोडीशी घेतली असेल तर 1 ग्लासात व्यवस्थित शिजते. आता ॲड करूया 1 चम्मच मीठ आणि हे सगळं व्यवस्थित आपण 10 मिनटासाठी आपण ठेवणार आहे. सगळं मिक्स करूया. आणि आता झाकण ठेवून 15 मिनटे स्लो फ्लेमवर आपण डाळीला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे रेडी आहे आपली मसूर डाळ. तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता. चेक करून बघायची डाळ शिजले की नाही. आणि बघा किती सॉफ्ट शिजले. तर एकदम अशी पातळ पण नाही, अशी सुकी जरा छान लागते. आता गॅस बंद करून घ्या. आणि अशा प्रकारे आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर वरतून टाका. मस्त अशी फ्लेवर येतो कोथिंबीर. आणि अशा प्रकारे रेडी आहे आपली गरमागरम मसूर डाळची भाजी. ही भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबत खूप टेस्टी लागते. नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कुठली हवी. तोपर्यंत बाय.